नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आवडीचं चॅनल म्हणजे विश्वजित सर गुरुकुलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण घेऊन आलोय ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच काय तलाठी 2026 ची भरती आणि त्यासाठी लागणार भूगोल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एमपीएससी गट क याची जी काही प्रिलियम एक्झाम होते त्याच्या सर्व PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्लस संभाव्य प्रश्न असे टोटल 100 प्रश्न मी तुम्हाला घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, 100 प्रश्न तुम्हाला उत्तरासहित मिळणार आहेत. त्यामध्ये बघा, या भूगोलाच्या 100 प्रश्नांमध्ये तुम्हाला उद्योग, महाराष्ट्रातील उद्योग, नद्या, शहरे, पिके, पर्जन्यमान, मृदा, अक्षांश, रेखांश, हवामान आणि पृथ्वी या सर्व टॉपिक वर मित्रांनो एकाच लेक्चर मध्ये तुम्हाला झालेले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न दिसणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आपण या 100 प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. त्याच्यापूर्वी टॉपिक घेतोय आपण महाराष्ट्र उद्योग. मित्रांनो, या महाराष्ट्र उद्योगावर तुम्हाला मी 10 प्रश्न असेल तर ते खूप महत्वाचे आहेत आणि येऊन गेलेले आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन, टॉप लेवलचे MCQ क्वेश्चन तुम्हाला मी इथे देणार आहे. बघा, पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच काय MIDC ची स्थापना कधी झाली? मित्रांनो, याचं उत्तर काय आहे तर 1962. लक्षात ठेवायचं, MIDC ऍक्ट 1961 आणि स्थापना 1962. या MIDC वर भरपूर वेळा प्रश्न आलेले आहेत. या MIDC ने काय केले आहेत तर आज या MIDC मध्ये 289 पेक्षा अधिक औद्योगिक क्षेत्र त्याने विकसित केलेले आहेत, हे विसरायचं नाही. दुसरा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औद्योगिक प्रदेश कोणता? तर कुठला आहे? मुंबई, ठाणे, रायगड. मुंबई, ठाणे, रायगड हा प्रदेश महाराष्ट्रातील सर्वात मोठा व सर्वाधिक विविध उद्योगांचा केंद्रबिंदू आहे. मित्रांनो, हे सगळे उद्योग असतील, व्यवसाय असतील, याची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. भारतातील तिसरा प्रश्न बघा, भारतातील ऑटोमोबाईल हब म्हणून महाराष्ट्रातील कोणता प्रदेश ओळखला जातो? पर्याय दिलेत तुम्हाला, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक. योग्य उत्तर आहे याचं पुणे, पिंपरी चिंचवड. मित्रांनो, वाहन उत्पादन, ऑटो कंपोनंट आणि अभियांत्रिकी उद्योगामुळे हा जो प्रदेश आहे तो प्रदेश काय आहे प्रसिद्ध आहे. कुठला प्रसिद्ध आहे तो कुठला प्रदेश तर पुणे, पिंपरी आणि चिंचवड आहे का नाही. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील वाईन उद्योगाचे प्रमुख केंद्र कोणते? महाराष्ट्रामध्ये जर वाईन उद्योग जर विचारला तर काय करायचं, डायरेक्टली नाशिकवर क्लिक करायचं. नाशिकला काय म्हणतात? द्राक्ष. द्राक्षावरून काय लक्षात ठेवायची? वाईन. द्राक्षापासून बनवलेली वाईन. वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून नाशिकला म्हटलं जातं. MPSC मधला महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील फाउंड्री उद्योगासाठी प्रसिद्ध शहर. फाउंड्री उद्योग जर आलं तर सीधं काय सांगायचं? कोल्हापूर. ही लिस्ट तुम्हाला मी सांगणारच आहे, याच आपल्या व्हिडिओमध्ये आहे. कुठल्याही पद्धतीचं स्किप न करता शेवटपर्यंत 100 प्रश्न बघायचे आपल्याला. बघा, महाराष्ट्रामध्ये फाउंड्री उद्योग जर विचारला तर कोल्हापूरचा फाउंड्री आणि कास्टिंग उद्योग MPSC मध्ये वारंवार विचारला जातो. महाराष्ट्रातील संत्रा प्रक्रिया उद्योग कोणत्या शहराशी संबंधित आहे? संत्रा म्हटलं की काय आठवलं पाहिजे आपल्याला? नागपूर आहे का नाही. या नागपूरमध्ये संत्रा प्रक्रिया उद्योग हा काय आहे खूप मोठ्या पद्धतीने प्रकारे चालवला जातो. चादर विचारला ना, चादर, महाराष्ट्रातील चादर उद्योग, तर महाराष्ट्रातील चादर उद्योग कुठे आहे? सोलापूर येथे. उद्योग विचारले जातात, खालीलपैकी कृषी आधारित उद्योग कोणता? कृषीवर आधारित असणारे उद्योग कुठले? तर कुठला आहे कृषीवर आधारित उद्योग? तर साखर उद्योग हा काय आहे? कृषीवर आधारित उद्योग आहे, आपल्या शेतीमालावर, शेतीवर.
आहे का नाही? कृषीवर आधारित उद्योग कुठले आहेत ते तुम्हाला विचारले जातात, तर त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? साखर उद्योग. मग जे सांगितलं वाईन कॅपिटल कुठे आहे? नाशिक. म्हणजे महाराष्ट्रामध्ये द्राक्ष प्रक्रिया उद्योगाचे प्रमुख केंद्र जर विचारलं तर कुठलं येतं? नाशिक. नाशिक काय महाराष्ट्रातील द्राक्ष प्रक्रिया उद्योगाचं प्रमुख केंद्र आहे. आणि 10वा प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक औद्योगिकरण झालेले क्षेत्र कोणते? कोणते आहे? तर मुंबई महानगर प्रदेश. मुंबई महानगर प्रदेश येथे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक औद्योगिकरण झालेलं क्षेत्र मानलं जातं. मित्रांनो, हे होते तुमचे 10 प्रश्न. कशावर? जे काही महाराष्ट्रामधील जे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यावर आधारित. आता आपण बघूया पुढचा टॉपिक, ज्यामध्ये आपण बघणार आहोत जिल्ह्यानुसार उद्योग. महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये नुसार जे काही उद्योग आहेत ते खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. बघा तर कुठले कुठले आहेत? पुण्याला कुठला उद्योग चालतो? वाहन उद्योग. नाशिकला कुठला उद्योग चालतो? वाईन. नागपूरला संत्रा प्रक्रिया. कोल्हापूरला फाउंड्री. सोलापूरला चादर. सांगलीमध्ये हळदी. जळगावमध्ये केळी. औरंगाबादमध्ये ऑटोमोबाईल. रत्नागिरीमध्ये आंबा प्रक्रिया. मुंबईमध्ये पेट्रोकेमिकल आणि सांगलीमध्ये हळद. तुम्ही हे लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट करू शकता. हे 3 उद्योग तुम्हाला वारंवार विचारले जातात. कृषीवर आधारित उद्योग, महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग आणि खनिजवर आधारित उद्योग. बघा त्यामध्ये कृषीवर आधारित कुठले कुठले उद्योग आहेत? तर साखर उद्योग आहे, कापूस उद्योग आहे, दुग्ध उद्योग आहे, फळ प्रक्रिया आहे, अन्न प्रक्रिया आहे, तेल गिरण्या आहेत. हे झालं कृषीवर आधारित. महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग कुठले कुठले आहेत? कापूस वस्त्र उद्योग आहे, साखर उद्योग आहे, वाहन उद्योग आहे, औषध उद्योग आहे, पेट्रोकेमिकल उद्योग आहे, IT क्षेत्र आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, अन्न प्रक्रिया आहे, द्राक्ष व वाईन उद्योग आहे आणि अभियांत्रिकी उद्योग आहे. त्यानंतर खनिजावर आधारित उद्योग कुठले? सिमेंट, लोखंड, मॅंगनीज, वीज आणि स्टील हे काय आहेत? खनिजवर आधारित उद्योग धंदे आहेत. तुम्हाला यातील कुठलाही एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडू शकतो. तर मित्रांनो, ही होती तुमची 1 नंबरचा टॉपिक, ज्याच्यामध्ये उद्योगधंदे, महाराष्ट्राचे उद्योगधंदे आहे की नाही यांच्याबद्दलची माहिती. आता बघूया आपण दुसरा टॉपिक. दुसरा टॉपिक आहे आपला महाराष्ट्रातील नदी प्रणाली. अत्यंत महत्वाचा आहे. नद्यांच्या बद्दल भरपूर असे प्रश्न विचारले जातात. त्यांचा उगम कुठून झाला हे तुम्हाला सांगणार आहे. ह्या महाराष्ट्रातील नदीवरचे जे काही प्रश्न विचारतात त्या 10 प्रश्नांच्या नंतर तुम्हाला त्यातील महत्वाची गोष्ट कुठली हे मी सुद्धा सांगणार आहे. बघा आता सुरुवातीला बघूया 11वा प्रश्न. दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? मित्रांनो, दक्षिण गंगेसाठी तुम्हाला गोदावरी नदी म्हणून ओळखली जाते. MPSC मध्ये सर्वाधिक वेळा विचारला जाणारा हा प्रश्न आहे. दक्षिण गंगा गोदावरी नदी. मग तिचा उगम बघूया. गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? कुठे? गोदावरी नदीचा उगम कुठून होतोय? त्र्यंबकेश्वर मधून होतोय. कुठून होतोय? त्र्यंबकेश्वर. कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? क्वेश्चन क्रमांक 13. काय दिलाय? कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? कुठे आहे? महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. 14वा प्रश्न. भीमा नदी कोणाची उपनदी आहे? भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. मित्रांनो, या प्रश्नावरून तुमच्या लक्षात येत असेल नदीचा उगम कुठे, तिचा उपनदी कुठे आहे, या सारख्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं आहे. तर भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. वर्धा व वैनगंगा यांच्या संगमातून कोणती नदी तयार होते? तर वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमातून, हे पण महत्वाचं आहे, बऱ्याचशा नद्यांचा संगम विचारला जातो. त्यातला एक प्रश्न घेऊन आलोय आपण. वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमातून कोणती नदी तयार होते? कोणती नदी तयार होते? प्राणहिता. प्राणहिता ही वर्धा व वैनगंगा यांच्या संगमातून तयार होणारी नदी आहे. 16वा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कुठे आहे? कोणते? कुठे म्हणण्याच्या कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? तर कोणते? गोदावरी. गोदावरी जे आहे
हे गोदावरी नदी खोरे हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे नदी खोरे आहे. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? बघा इथे पण तुम्हाला नवीन प्रश्न घेऊन आलोय. पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर तापी ही काय आहे? पश्चिम वाहिनी नदी म्हटली जाते. 18वा प्रश्न, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? माहितीच पाहिजे आपल्याला. जायकवाडी म्हटलं की काय आलं पाहिजे? गोदावरी. गोदावरी नदीवर काय आहे? जायकवाडी धरण काय प्रसिद्ध आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण जे आहे ते कुठे आहे? भीमा नदीवर आहे. तुम्हाला नवीन टॉपिक अजून आहे म्हणजे त्याच्यामध्ये अजून काय कुठल्या अभ्यासाची भर पाडावी लागेल? कोणतं धरण कुठल्या नदीवर आहे? कारण त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न ठरलेला आहे. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? बघा इथं काय भीमाशंकर गोदावरी, महाबळेश्वर तापी, त्र्यंबकेश्वर कृष्णा, भीमाशंकर भीमा आहे की नाही? त्याच्यात उत्तर काय? भीमाशंकर भीमा. हे पण याची पण तुम्हाला माहिती मी डीप मध्ये देणार आहे. मित्रांनो सुरुवातीला आपण काय करत आहोत तर 100 प्रश्न जे महत्वाचे आहेत ते 100 प्रश्न आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर योग्य तशी माहिती तुम्हाला दिली जाईल. बघा महत्वाची माहिती तुमच्या समोर आहे. महाराष्ट्रातील नद्यांचे 2 मुख्य प्रकार. कुठले 2 मुख्य प्रकार आहेत? पहिले आहे पूर्ववाहिनी नद्या आणि दुसरे आहे पश्चिम वाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्या कुठल्या कुठल्या आहेत? गोदावरी आहे, कृष्णा आहे, भीमा आहे, वर्धा आहे, वैनगंगा आहे, पैनगंगा आहे. यांची वैशिष्ट्य काय आहेत? यांचा प्रवाह कसा असतो? लांब असतो. नदी खोरं कसं असतं? मोठं असतं आणि सिंचनासाठी महत्वाचे आहे. काय महत्वाचे राज्य आहेत त्या राज्यांचा बहुतांश भाग या नदी खोऱ्यामध्ये येतो. सिंचनासाठी महत्वाच्या राज्यांचा बहुतांश भाग जो आहे बहुतांश भाग हा या नदी खोऱ्यामध्ये येत असतो. त्याच्यानंतर आहे पुढचा आहे पश्चिम वाहिनी नद्या. त्या कोणत्या? वैतरणा आहे, उल्हास आहे, सावित्री आहे, कुंडलिका आहे, वशिष्ठी आहे, शास्त्री आहे का नाही? त्याच्यानंतर तामसतीर्थ परिसरातील लहान कोकणी नद्या. यांची वैशिष्ट्य काय आहेत माहिती का? पश्चिम वाहिनी नद्या या कशा आहेत? लहान आहेत. बघा पूर्ववाहिनी कशा होत्या? लांब प्रवाह होत्या. हे कशा आहेत? लहान आहेत. या कशा आहेत? वेगवान आहेत, तीव्र उताराच्या आहेत आणि त्या तीव्र उताराच्या खड्ड्यांमध्ये मिळतात. या ज्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या त्या तीव्र उताराचा जर काही एखाद्याचा खड्डा असेल तर त्या खड्ड्यामध्ये या दिसून येतात. लक्षात आलं? महाराष्ट्रातील नद्यांचे मुख्य 2 प्रकार, एक आहे पूर्ववाहिनी आणि दुसरी आहे पश्चिम वाहिनी नदी. स्क्रीनशॉट घेऊ शकता. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर आता सबस्क्राईब ला विसरू नका. बघा तुम्हाला बोललो मी धरण आणि नदी महत्वाची गोष्ट. कुठलं धरण कुठल्या नदीवर आहे? जायकवाडी गोदावरी, उजनी भीमा, कोयना दोन कृष्णा नदीवर, वारणा नदीवर, इसापूर पैनगंगा आणि गंगापूर गोदावरी. धरणे आणि नदी पाठ करून ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, या नद्यांवर तुम्हाला या 8 गोष्टी पाठ पाहिजेत. कुठल्या? प्रत्येक प्रमुख नदीचा उगम सगळं तुम्हाला मी देणार आहे. प्रवाह दिशा कुठली आहे? पूर्ववाहिनी आहे का कुठे आहे ती? पश्चिम वाहिनी. त्याच्या मुख्य उपनद्या कुठल्या? त्याच्यावर महत्वाची धरणे कोणती? नदी खोरे कोणतं? संगम कुठे झाला आहे? जिल्हानिहाय त्यांचा प्रवाह कसा आहे? आणि टोपण नावं काय म्हटलं गेलंय? गोदावरीला काय म्हटलं गेलंय? दक्षिण गंगा. अशा पद्धतीत ह्या 8 गोष्टी आपल्याला काय करायचे? पाठ करायच्या आहेत. म्हणजे नद्यांवरती जर तुम्ही ते वाचलं तर नद्यांवरचा एक प्रश्न तुम्हाला या भूगोलासाठी ठरलेलाच असतो. चला आता बघूया पुढचा टॉपिक आपण घेऊन येतोय. महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाची शहरे. बघा आपल्याला MPSC गट क याच्यामध्ये दिलेल्या सिलेबस नुसार आपण जे काही प्रिलियम देणार आहोत पूर्व परीक्षा, त्या पूर्व परीक्षेसाठी हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. बघा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाची शहरे कोणती आहेत? तर तिथे आपण
प्रश्न चालू करूया. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? सर्वांना माहिती आहे, पण हा प्रश्न एवढा सोपा असून सुद्धा तो काय झाला आहे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पॅटर्न मध्ये विचारलेला आहे. मागील वर्षी ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर कुठला आहे? महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. लक्षात ठेवायचं, नागपूरला महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. तर काय भरलं तर हिवाळी अधिवेशन भरलं जातं, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. उपराजधानी नागपूर आपल्याला माहितच आहे. हिवाळी अधिवेशन हे नागपुरामध्येच भरलं जातं, हे पण आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. 22वा प्रश्न. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून कोणते शहर ओळखले जाते? लक्षात ठेवायचं मित्रांनो, पुण्याला आपण काय म्हणतोय? काय म्हटलं जातं? विद्येचे माहेर. ऑक्सफर्ड पण तिथंच. हा, लक्षात राहील. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट कोणाला म्हटलं जातं? पुणे जिल्ह्याला, या पुणे शहराला काय म्हटलं जातं? ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हटलं जातं. ऑरेंज सिटी. ऑरेंज सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? ऑरेंज सिटी म्हणून कुठलं आहे? नागपूर. प्रत्येक शहराला काही ना काहीतरी नाव दिलं गेलेलं आहे. ऑरेंज सिटी, नागपूर. हा प्रश्न तर सगळ्यांना येतच असेल. 24 नंबरचा. महाराष्ट्रातील कुंभमेळा कोणत्या शहरात भरतो? कुठल्या शहरात भरतो? नाशिक. आहे की नाही? नाशिक ज्यांना जवळ आहे त्यांना माहितच आहे. कुंभमेळा कुठे भरला जातो? तर नाशिक शहरामध्ये भरला जातो. केळीचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? केळीचे शहर म्हणून आपण कोणाला म्हणतो? जळगाव. जळगावला काय? केळीचे शहर. जळगाव मध्ये काय? केळी. लक्षात ठेवा, जळगाव केळी. भाताचे कोठार म्हणून कोणता जिल्हा किंवा प्रदेश ओळखला जातो? लक्षात ठेवायचं, महत्वाचं आहे. मागे विचारला गेलेला प्रश्न आहे. भाताचे कोठार म्हणून कोणता जिल्हा किंवा प्रदेश ओळखला जातो? तर भाताचे कोठार म्हणून काय म्हटलं जातं? भंडारा. ओळखला जातो? भंडारा. काळे सोने. काळे सोने, कोळसा. कोळसासाठी कुठला प्रसिद्ध शहर आहे? तर कोळसासाठी पटकन नाव आलं पाहिजे, चंद्रपूर. चंद्रपूर कोळसा. चंद्रपूर कोळसा. लक्षात राहील. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? आहे की नाही? नाशिकला काय म्हणतात? द्राक्ष. नाशिकला काय? द्राक्ष. वाईन सिटी नाशिक. आहे की नाही? लक्षात ठेवायचा. योग्य जोडी नाशिकला काय म्हणतात? द्राक्ष. ती पण लिस्ट तुम्हाला मी दाखवणार आहे. महाराष्ट्रातील वाहन उद्योगाचे प्रमुख केंद्र. महाराष्ट्रामधील वाहन उद्योगाचं जर प्रमुख केंद्र जर बघायचं असेल तर वाहन उद्योगाचं प्रमुख केंद्र आहे पुणे. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? काही करायची नाही. अयोग्य जोडी विचारलेत. काय? नागपूरला केळी मिळतात का? काय इथं बघा, रत्नागिरीमध्ये काय येतं? हापूस. कोल्हापूरमध्ये फाउंड्री. सोलापूरमध्ये चादर. नागपूरमध्ये काय? केळी. नागपूर हा संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि केळीसाठी काय प्रसिद्ध आहे? जळगाव. लक्षात आलं? म्हणून काय करायचं? नागपूरला केळी आलीत तर ती काय करायची? मग कशीच आपण बघितलं केळी कुठे प्रसिद्ध आहेत? जळगाव. जळगाव उत्तर आलं पाहिजे, म्हणून उत्तर आहे नागपूर केळी. बघा, ज्या विषयामध्ये सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न सोडवायचे असतील तर या 10 जोड्या तोंडपाठ असाव्यात. कुठल्या कुठल्या? मुंबई. मुंबई काय आहे? राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि नैसर्गिक बंदर आहे. नागपूरमध्ये काय? नागपूर उपराजधानी आहे, त्याला झिरो मिल म्हटलं जातं आणि संत्र. लक्षात ठेवायचं. पुणे. पुण्यामध्ये काय? सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याला म्हटली जाते. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. आणि वाहन उद्योग कुठे? पुणे. नाशिकमध्ये काय लक्षात ठेवाल? नाशिकमध्ये कुंभमेळा, द्राक्ष आणि वाईन. छत्रपती संभाजीनगर मध्ये काय लक्षात ठेवाल? अजिंठा वेरूळ वाहन उद्योग. जळगाव मध्ये काय लक्षात ठेवाल? केळी. रत्नागिरीमध्ये काय लक्षात ठेवाल? हापूस आंबा. कोल्हापूरमध्ये काय लक्षात ठेवाल? फाउंड्री महालक्ष्मी मंदिर. सोलापूरमध्ये काय लक्षात ठेवाल? चादर उद्योग. आणि भंडारामध्ये काय लक्षात ठेवाल? भाताचे कोठार. आणि चंद्रपूरमध्ये काय लक्षात ठेवाल? कोळसा. अशा पद्धतीमध्ये ह्या जोड्या काय करायचे? पाठ करायचे मित्रांनो. याच्यापैकी एक तरी प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारला जाईल.
महाराष्ट्रातील पिकांचे वर्गीकरण, चौथा टॉपिक चाललाय मित्रांनो. किती? महाराष्ट्रातील पिकांचे वर्गीकरण. बघा 31वा प्रश्न काय आहे? महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे अन्नधान्य पीक कोणते? महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे अन्नधान्य पीक कोणते? तर मित्रांनो ज्वारी. कुठले? ज्वारी. लक्षात ठेवायचं. खालीलपैकी नगदी पीक कोणते? नगदी पीक पण माहिती पाहिजे का? लिस्ट आहे, सांगेल मी. नगदी पिकं कोणती? ऊस. ऊस काय आहे? हे नगदी पिकं आहे. नगदी पिकामध्ये ऊसाचा उल्लेख केला जातो. काळी माती कोणत्या पिकासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे? काळी माती कोणत्या पिकासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे? कुठल्या? कापूस. कापूस साठी काळी माती. काळी कापूस. दोघांचं काय? काळी माती कापूस. लक्षात राहील. खालीलपैकी 34वा प्रश्न. खालीलपैकी रब्बी पीक कोणते आहे? रब्बी पीक कुठलं आहे? हरभरा. हरभरा काय आहे? रब्बी पीक. लगेच आलं पाहिजे. हे मला वाटतं 4थी 5वी 6वी 7वीला झालेले. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी याची भूगोलाची पुस्तकं वाचत चला. तुम्हाला बरेचसे प्रश्न त्याच्यातूनच विचारले जातात. जवळजवळ 80 ते 90% तिथूनच येतात. आणि बाकीचे प्रश्न जे असतात ते थोडं तुमच्या ग्रॅज्युएट लेवलचे येतात. खालीलपैकी रब्बी पीक कोणते आहे? हरभरा. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक कोणतं? पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक कुठलं आहे? ऊस. मगाशी बघितलं ना? कुठलं आहे? पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक ऊस. खालीलपैकी खरीप पीक कोणतं आहे? खरीप पीक कुठलं आहे? सोयाबीन. मित्रांनो भूगोलला असेच प्रश्न विचारतात ना, काहीच कठीण नसतो, फक्त आपल्याला थोडस वाचन पाहिजे. सोयाबीन हे काय? खरीप पीक आहे. महाराष्ट्रातील कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध प्रदेश कुठला? कापूस उत्पादन कुठं होतं? विदर्भात. कुठं होतं? विदर्भात. विसरायचंच नाही. कापूस कुठं मिळतं? विदर्भ. हा, तिकडे शेतकरी जास्तीत जास्त काय करतात? आत्महत्या करतात, है की नाही? खालीलपैकी बागायती पीक कोणते? बागायती पीक कुठलं आहे? डाळिंब. मित्रांनो लक्षात ठेवायचं, बागायती पीक विचारलंय. बागायती पीक विचारलं का काय केलं जातं? डाळिंब. ती पण यादी आहे, ती पण यादी तुमच्या समोर मिळेल. मित्रांनो याच्यातला 1 मार्काचा प्रश्न तुमच्या समोर तर तुम्हाला येणारच परीक्षेला. मृदा आणि पिके काय बघा. काळी माती, त्याच्यामध्ये प्रमुख पिकं कुठली घेतली जातात? कापूस, ज्वारी आणि ऊस. काळाची माती, ऊस, केळी आणि भाजीपाला. लाल माती, भुईमुग आणि नाचणी. लाल माती कशात घेतले ते? भुईमुग आणि नाचणीमध्ये. आणि लेटराइट माती, काजू आणि आंबा. लक्षात राहील. मृदा आणि प्रमुख पिकं बघा इथे दिलेली आहेत. त्याच्यानंतर जिल्ह्यानुसार प्रसिद्ध पिकं कोणती माहिती असावी. नाशिकला काय पिकतात? द्राक्ष. जळगावला केळी. नागपूरची संत्री. रत्नागिरीचा हापूस आंबा. सांगली हळद द्राक्ष. कोल्हापूर ऊस. पुणे ऊस. सोलापूर ज्वारी. उस्मानाबाद धाराशिव ज्याला बोलतो आपण ज्वारी. अमरावती कापूस. अकोला कापूस. यवतमाळ कापूस. तर हे लक्षात ठेवायचं. जिल्ह्यानुसार पिकं जर लक्षात नसतील ना तर मित्रांनो लहानपणी आम्हाला एक गाणं होतं. कुठलं? गाडी आली गाडी आली चला पळा रे. गाडी आली नाशिकवरून, द्राक्ष आणलीत भरून भरून. द्राक्ष उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे. असं करत करत प्रत्येक जिल्ह्याचं नाव घ्यायचं आणि त्याच्या पुढे काय करायचं? प्रसिद्ध पिकं बोलायची. म्हणजे काय होऊन जाईल? तुमचे जिल्ह्यानुसार प्रसिद्ध पिकं पाठ होऊन जातील. चला तर वळूया दुसऱ्या टॉपिक कडे. टॉपिक क्रमांक 5. महाराष्ट्रातील पर्जन्यमान पाऊस. महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य कोणत्या प्रदेशात पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त जे पर्जन्यमान जे आहे, पर्जन्यमान पाऊस तो कुठे आहे? कोकणात. अरबी समुद्रातून येणारे मान्सून वारे प्रथम कोकणाच्या किनाऱ्यावर धडकतात आणि मुसळधार पाऊस चालू होतो. लक्षात ठेवायचं, अरबी समुद्रातून येणारे मान्सून वारे सर्वाधिक पर्जन्य कोकण. महाराष्ट्रात
पावसाचे प्रमुख कारण कोणते? लक्षात ठेवायचं, मगाशी बोललो मान्सून वारे, नैऋत्य मान्सून वारे. काय लक्षात ठेवायचं? नैऋत्य मान्सून. नैऋत्य मान्सूनमुळे काय होतं? पावसात जोरदार पाऊस पडला जातो. खालीलपैकी वर्षा छाया प्रदेश कोणता? वर्षा छाया, लक्षात आलं की वर्षा छाया कोणाला बोलतात? मराठवाडा, आहे की नाही? मराठवाडा वर्षा छाया प्रदेशात येत असल्याने काय होतंय? तेथे तुलनेने कमी पर्जन्य पडतो. लक्षात ठेवायचं वाक्य. हा, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणापैकी एक कोणतं? तिथे सर्वात जास्त पाऊस पडतो त्याच्यापैकी एक कोणतं? तर कुठलं आहे? फिरायला जाता ना तुम्ही? महाबळेश्वर. कुठे? महाबळेश्वर. महाबळेश्वर येथे सर्वाधिक काय होतं? पर्जन्यमानचं ठिकाण आहे. 43वा प्रश्न, सह्याद्री पर्वतरांगेचा पर्जन्यावर काय परिणाम होतो? लक्षात ठेवायचं. कशामुळं? सह्याद्री पर्वतरांगा काय होतं? पवनमुख भागात अतिवृष्टी आणि वर्षाच्या छाया भागामध्ये कमी पाऊस पडतो. पवनमुख जे आहे, पवनमुख भागात अतिवृष्टी होते आणि वर्षा छाया भागामध्ये काय होतं? कमी पाऊस पडला जातो. कशामुळे? सह्याद्री पर्वतरांगामुळे. खालीलपैकी 44 नंबर, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तुलनेने कमी पाऊस पडतो? कुठल्या जिल्ह्यामध्ये? सोलापूर. सोलापूरमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुलनेने कमी पाऊस पडला जातो. योग्य जोडी विचारले मित्रांनो. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? योग्य जोडी म्हणजे काय? या दोन्ही पण काय? चुकीचे आहेत. ही तिसरी पण काय? 4 नंबरची चुकीची. महाबळेश्वर येथे अतिवृष्टी होते. लक्षात ठेवायचं. ही पण आपल्याला माहिती आपल्या चॅनलवर नक्कीच लवकरात लवकर मिळेल. महाराष्ट्रातील दुष्काळ प्रवण प्रदेश कुठला? लक्षात ठेवा शब्द दुष्काळ प्रवण. दुष्काळ प्रवण कुठं होतं? मराठवाड्यामध्ये. काय? महाराष्ट्रातील दुष्काळ प्रवण प्रदेश कोणता? मराठवाडा. या विषयासाठी जर महत्वाचं जर 10 मुद्दे जर पाहिजेत ते पण इथे दिलेत. काय काय पाठ करायचं? नैऋत्य मान्सून, महाराष्ट्रातील मुख्य पाऊस, कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस, मराठवाडा वर्षा छाया प्रदेश, सह्याद्रीचा पश्चिम उतार अतिवृष्टी, महाबळेश्वर अतिवृष्टी, आंबोली अतिवृष्टी, सोलापूर कमी पाऊस, अहमदनगर कमी पाऊस. अहमदनगर म्हणजे आता अहिल्यानगर. जून सप्टेंबर मुख्य पावसाचा वेळ आणि सह्याद्रीमुळे पवनमुख व वर्षा छाया प्रदेश तयार होतात. हे विसरायचं नाही. मित्रांनो झटपट प्रश्न. महाराष्ट्रातील मृदा प्रकार. महाराष्ट्रात सर्वाधिक कोणती मृदा आढळते? महाराष्ट्रात सर्वाधिक कुठली मृदा आढळते? काळी मृदा. कापूस कोणत्या मृदेत उत्तम आहे? काळी मृदा. लक्षात राहील. उन्हाळ्यात मोठ्या भेगा कोणत्या मृदेत पडतात? काळ्या मृदेत. कोकणात कोणती मृदा आढळते? कोकणामध्ये जांभी मृदा आढळते. तांबड्या मृदेला लाल रंग कशामुळे येतो? कशामुळे येतो? आयर्न ऑक्साईड मुळे तांबड्या मृदेला लाल रंग येतो. लेटराइट सॉइल तांबडी मृदा तयार होते कशाने? अतिवृष्टीमुळे रासायनिक अपक्षयाने. अतिवृष्टीमुळे रासायनिक अपक्षय जो होतो त्याच्यामुळे काय होतंय? लेटराइट सॉइल तयार होते, तांबडी मृदा तयार होते. अत्यंत महत्वाचा प्रश्न मित्रांनो 53वा. महाराष्ट्रातील काळी मृदा कोणत्या खडकापासून तयार झालेली आहे? कुठल्या खडकापासून? डोळे बंद करून आपल्याला झटकन सांगता आला पाहिजे. बेसॉल्ट. सर्वाधिक पाणी धारण करण्याची मृदा कुठली आहे? तर काळी मृदा आहे. सर्वाधिक सुपीक मृदा कुठली? तर कुठली? गाळाची मृदा ही सर्वाधिक सुपीक मृदा आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रमुख मृदा कुठली? तर भंडारा जिल्ह्यामध्ये तांबडी मृदा ही प्रमुख मृदा मानली जाते. नदीच्या गाळापासून तयार झाणारी मृदा गाळाची मृदा. काजू उत्पादनासाठी योग्य मृदा जांभी मृदा. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. रेगूर मृदा कुठली? रेगूर मृदा म्हणजे काय? काळी मृदा. लक्षात ठेवायची. ब्लॅक कॉटन सॉइल तर दुसरं नाव काय? रेगुल सॉइल. हा, रेगुल मृदा म्हणजे काय? काळी मृदा. काळी मृदेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? रेगुल सॉइल. ब्लॅक सॉइल मध्ये कमतरता कसली असते? कशामुळे? नायट्रोजन आणि फॉस्फरस.
ब्लॅक सॉइल मध्ये कमतरता आलं, नायट्रोजन आणि फॉस्फरस लिहून टाकायचं. रेगुर काळी मृदा, ब्लॅक कॉटन सॉइल काळी मृदा, त्याला रेगुर सॉइल म्हणतात. लक्षात काय ठेवायचं, एमपीएससी ग्रुप सी साठी लक्षात ठेवण्यासाठी वन लाईनर. काळी मृदा बेसॉल्ट प्लस कापूस प्लस भेगा प्लस जास्त जलधारण क्षमता, म्हणजे हे काय लक्षात ठेवायचे ट्रिक. काळी मृदा बेसॉल्ट कापूस भेगा जास्त जलधारण क्षमता. तांबडी मृदा आयर्न ऑक्साईड आम्लधर्मी. जांभी मृदा कोकण अतिवृष्टी काजू आंबा. गाळाची मृदा नदीचा गाळ सर्वाधिक सुपीक. आणि दलदलीची मृदा मृदा किनारीचा भाग आणि तिथं काय येतं भात लावला जातो, हे लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात राहील. चला बघूया पुढचा टॉपिक. टॉपिक क्रमांक 6 महाराष्ट्राचा अक्षांशीय आणि रेखांशीय विस्तार. महाराष्ट्राचा अक्षांशीय विस्तार किती आहे लक्षात ठेवायचं. 50°36 ते 2202 n आहे नाही, अंक लक्षात ठेवायचा. 50, 36, 22, 2 n. आणि रेखांशीय विस्तार 72, 36 e ते 80, 54 e. इथे n इथे e. लक्षात आला काय लक्षात ठेवायचं. 15, 36, 22, 2, 72, 36, 80, 54 लक्षात राहील. महाराष्ट्र कोणत्या गोलार्धात आहे. उत्तर व पूर्व गोलार्धात महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रातून कर्कवृत्त जाते का, तर नाही, महाराष्ट्रातून कर्कवृत्त जात नाही. भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखांशावर आधारित आहे. कुठल्या रेखांशावर. 80-30 पूर्व, सॉरी 82-30 पूर्व. आणि महाराष्ट्राला कोणता समुद्र लाभला आहे हे लहानपणापासून माहिती तुम्हाला. अरबी समुद्र लाभलेला आहे. महत्वाचा प्रश्न घेऊन आलो मित्रांनो. महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा लागतात. महाराष्ट्राला 6 राज्यांच्या सीमा लागतात. कुठली राज्य आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. या 6 राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागतात. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला किती केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागते. मित्रांनो फक्त एक केंद्रशासित जो प्रदेश आहे त्याची सीमा लागते. कुठला आहे तो. दादरा आणि नगर हवेली, दीव दमण, जो वायव्य दिशेला आहे. म्हणजे हा प्रश्न खूप, हे दोन्ही प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार साधारण किती आहे. पूर्व पश्चिम विस्तार साधारण किती आहे महाराष्ट्राचा. 800 किमी आहे. किती आहे. 800 किमी. आणि महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार साधारण किती आहे, तर तो 700 किमी. लक्षात ठेवायचा काय. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम 800 किमी आणि महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण 700 किमी. लक्षात राहील. ओके, बघा यावर महत्वाचा भाग. अक्षांश 15, 36 n 22, 2 n. रेखांश 72, 36 e 80, 54 e. क्षेत्रफळ किती आहे आपलं महाराष्ट्राचं आहे की नाही. 3,07,713. भारतात क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक आहे आपला. 3रा. समुद्र कुठला लाभलाय. अरबी समुद्र. किनारपट्टी 720 किमी. बऱ्याच ठिकाणी आता ते वाढलेली आहे. सीमा कुठल्या आहेत. 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. हायएस्ट किती आहे. 82.30 82°30 e. कर्कवृत्त महाराष्ट्रातून कर्कवृत्त जात नाही. गोलार्ध उत्तर व पूर्व. उत्तर दक्षिण विस्तार 700, पूर्व पश्चिम विस्तार 800. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान भारताच्या पश्चिम व मध्य भागामध्ये स्थिर आहे. भारतातील 3रे सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार म्हटलं गेलं. क्षेत्रफळ तुम्हाला मागाशी सांगितलं 3,07,713 किमी. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 9.36%. लक्षात राहील टॉपिक. स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, पुढचा टॉपिक बघूया. 7वा महाराष्ट्राचे हवामान. मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब जर अजून नसेल केलं तर ते सबस्क्राईबर करायला
विसरू नका. हा व्हिडिओ जे जे आपले मित्र असतील त्या मित्रांना शेअर करा. याचं कारण असं, हा पूर्ण व्हिडिओ तुमच्या पूर्ण भूगोलावर डिपेंड आहे, भूगोलावर आहे, भूगोल विषयावर आधारित आहे. आणि जी आता जी तुमची एक्झाम होणार आहे है का नाही, ग्राम महसूल विभागाची किंवा एमपीएससी गट 3 क ज्याला बोलतो आपण, एमपीएससी गट क सी, याच्यासाठी हे प्रश्न खूप महत्वाचे आहे. बघा, महाराष्ट्राचं हवामान, महाराष्ट्राच्या हवामानाच्या बाबतीत महाराष्ट्राचे प्रमुख हवामान कोणते, तर उष्णकटिबंधीय मान्सून हे महाराष्ट्राचे प्रमुख हवामान आहे. कोप्पेनुसार हवामानाचा प्रकार, कोकणच्या हवामानाचा प्रकार. कोप्पेन काय भानगड आहे ते तुम्हाला मी डीप मध्ये सांगेन. तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर, कोप्पननुसार कोकणचं हवामान कुठल्या प्रकारचे येत आहे, एएम. एएम म्हणजे काय हेही तुम्हाला मी सांगेन. महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोणत्या हवामान प्रकारात येतो, कुठला, एडब्ल्यू. एडब्ल्यू म्हणजे पण काय तेही तुम्हाला मी सांगतोच. पर्जन्य छाया प्रदेश कोणता, पर्जन्य छाया प्रदेश कुठला असेल तर पुणे, सोलापूर, अहमदनगर. लक्षात ठेवायचं पक्क. हा, पुणे, सोलापूर, अहमदनगर हे काय आहे, पर्जन्य छाया प्रदेश. अहिल्यानगर, अहिल्यानगर. जुने PYQ आहेत है नाही, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. अहमदनगर, अहिल्यानगर आताच. सर्वाधिक पर्जन्य आंबोली आणि महाबळेश्वर. अगोदर आपला तो प्रश्न झाला होता, तो प्रश्न या विभागात पण येतो. विदर्भाची प्रमुख हवामान वैशिष्ट्ये. विदर्भामध्ये काय आहे हवामान, उष्ण, उन्हाळा. प्रमुख वैशिष्ट्य आहेत उष्ण आणि उन्हाळा. महत्वाचा प्रश्न, सह्याद्रीमुळे कोणता पाऊस पडतो, ओरोग्राफिक. आणि सर्वाधिक आर्द्रता कुठे आहे, कोकण. कोकणात सर्वात जास्त आर्द्रता आहे. दुष्काळ हवामान जर असेल, हवामान प्रकार असेल तर कोकणचा संकेत काय असतो, BSH. तुम्हाला मी तिन्ही पण संकेत आपला याच्या हे जे काही 10 प्रश्न झाले का त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे लक्षात ठेवण्यासाठी. महाराष्ट्रात पावसाळा मुख्यतः कोणत्या वारांमुळे येतो, महाराष्ट्रामध्ये कुठला येतो, नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून. बघा मित्रांनो, तुम्हाला बोललो महत्वाचा भाग तुम्हाला सांगेल, कोप्पेन संकेत काय भानगड आहे. हवामानाचा प्रकार कुठला, उष्ण कटिबंधीय मान्सून. कुठं असतो तो महाराष्ट्रातला भाग कुठला, कोकण किनारपट्टी. म्हणजे तिथं काय होते, अतिवृष्टी होते जास्त. काय होते, अतिवृष्टी. म्हणून त्या अतिवृष्टीला काय म्हटलं गेलंय, एएम. अतिवृष्टीला काय म्हटलं गेलंय, एएम. उष्णकटिबंधीय ओला आणि कोरडा जो कुठे आहे, महाराष्ट्राचा मोठा भाग कुठे आहे, पुणे, नाशिक, विदर्भ आणि मराठवाडामध्ये. म्हणजेच काय, त्याला काय म्हटलं गेलंय, एडब्ल्यू. एडब्ल्यू म्हणजे काय, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र. असं विचारलं गेलं का एडब्ल्यू चा तिथं वापर करायचा असतो. एक कोप्पेन संकेत आहे. अर्धशुष्क हवामानाचा प्रकार, सोलापूर, अहमदनगर, सांगली, बीड, उस्मानाबाद आणि जालना. आता BSH का वापरला जातं, तर कारण तो काय आहे, दुष्काळी पट्टा. बघा इथं लक्षात ठेवलंय. एएम म्हणजे काय, अतिवृष्टीचं ठिकाण, कोकण. एडब्ल्यू म्हणजे काय, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र. मग कुठं कुठे येते, पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा. कसलं, उष्णकटिबंधीय ओला आणि कोरडा. आणि BSH म्हणजे काय, दुष्काळी पट्टा, अर्धशुष्क ज्याला आपण म्हणतो हवामान. ते कुठं असतो, सोलापूर, अहमदनगर, सांगली, बीड, उस्मानाबाद, जालना या ठिकाणी. लक्षात आलं मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. पृथ्वीची मूलभूत माहिती, टॉपिक नंबर 8. पृथ्वीचा आकार कसा आहे, चपटा गोलाप है ना. कुठला भाग आहे, चपटा गोलाभ. पृथ्वी स्वतःभोवती किती वेळात फिरते, 24 तास साधारण. स्वतःभोवती किती वेळात फिरते, 24 तासात फिरते. ऋतू कशामुळे होतात, ऋतू कशामुळे तयार होतात, परिवलन आणि अक्षीय झुकाव. लक्षात ठेवायचं. पृथ्वीबद्दल माहिती घेतो आपण. काय ऋतू कशामुळे होतात, परिवलन आणि अक्षीय झुकाव. दिवस रात्र, दिवस रात्र कशामुळे होते, परिभ्रमणामुळे. 21 मार्चला काय होतं, दिवस बरोबर रात्र. सर्वात जाड थर कुठला, मॅन्टल. मॅन्टल हा सर्वात जाड थर आहे.
गाभा कोणत्या धातूंनी बनलेला आहे? पृथ्वीचा गाभा कोणत्या धातूंनी बनलेला आहे? लोखंड आणि निकेल. पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट का म्हणतात? कारण तिथे काय आहे, पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट असं म्हटलं जातं. गुरुत्व त्वरण किती? आपल्या पृथ्वीचं गुरुत्व त्वरण किती? 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. पृथ्वी सूर्यापासून कितव्या क्रमांकावर आहे? तर पृथ्वी सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकावर आहे. बघा, अपसूरी आणि उपसूरी. अपसूरी जर आलं, अपसूरी म्हणजे काय? अपसूरी स्थितीमध्ये काय केलं जातं? पृथ्वी आणि सूर्यातील अंतर सर्वात जास्त असतं. अपसूरी, पृथ्वी आणि सूर्यातील अंतर सर्वात जास्त असते. आणि ही घटना कोणत्या दिवशी घडते? तर 4 जुलैला. आणि उपसूरी, उपसूरी म्हणजे काय? पृथ्वी सूर्याच्या एकदम जवळ असते. ही घटना कधी घडते? 3 जानेवारीला. कशामुळं? पृथ्वीच्या आकारामुळे का मित्रांनो. अपसूरी, उपसूरी. अपसूरी म्हणजे काय? पृथ्वी आणि सूर्यामधील जे काय अंतर आहे ते सर्वात जास्त राहतं. उपसूरी म्हणजे पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ कधी असते? तर 3 जानेवारीला असते. लक्षात राहील? ओके. पृथ्वीच्या केंद्रात म्हणजे गावात प्रामुख्याने कोणते धातू आढळतात? परत आला वाटतो प्रश्न. निकेल आणि लोह. 2 रेखावृत्तातील जास्तीत जास्त अंतर कुठे असते? 2 रेखावृत्तातील जास्तीत जास्त अंतर कुठे असते? तर विषुववृत्तावर असते. कुठे असते? विषुववृत्तावर असते. प्रावरण बघा, मेंटल. थरामध्ये सिलिकॉन आणि कोणता मुख्य घटक असतो? आहे नाही? बघा, इथं दिलाय तुम्हाला मेंटल नावाचा शब्द मगाशी आला होता. प्रावरण. या प्रावरण थरामध्ये सिलिकॉन हा आणि कोणता मुख्य घटक असतो? तर कुठला असतो? मॅग्नेशियम. सिलिकॉन, मॅग्नेशियम. सायमा. महाद्वीपीय विस्थापनाचा सिद्धांत कोणी मांडला? महाद्वीपीय विस्थापनाचा सिद्धांत कोणी मांडलाय? अल्फ्रेड वेगनर. लक्षात ठेवा, अल्फ्रेड वेगनर यांनी काय केलंय? महाद्वीपीय विस्थापनाचा सिद्धांत मांडलेला आहे. सर्वात मोठा महाद्वीप म्हणजे खंड कोणता? तर आशिया खंड. पृथ्वीचा सूर्योदयाचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखतात? पृथ्वीचा सूर्योदयाचा देश म्हणून जपानला ओळखलं जातं. कोणाला ओळखलं जातं? जपानला. आणि भूकंप मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? तर सिस्मोग्राफ. सिस्मोग्राफ हे भूकंप मोजण्यासाठी उपकरण वापरले जाते. तर आपण घेऊया पृथ्वीबद्दल थोडक्यात माहिती. हे होते तुमचे 100 प्रश्न. चला तर माहिती बघूया. सूर्यापासून ग्रह क्रमांक 3. आकार कसा आहे? चपटा गोलाप. अक्षीय झुकाव 23, 38. परिभ्रमण 24 तास. दिवस रात्र. परिवलन 365 दिवस, 1/4 ऋतूनुसार. 21 मार्च 31 सप्टेंबर रात्र दिवस सारखं. 21 जून सर्वात मोठा दिवस उत्तर गोलार्धात. 22 डिसेंबर सर्वात मोठी रात्र उत्तर गोलार्धात. सर्वात जाड थर मेंटल. गाभा लोखंड आणि निकेल. पाणी 71%, जमीन 29% आणि गुरुत्व त्वरण 9.8 मीटर पर सेकंद वर्ग. लक्षात राहील मित्रांनो. तर हे होते टोटली तुमचे 100 प्रश्न. मित्रांनो, हे 100 प्रश्न मी यासाठी काढले कारण तुमचं जे काही आपला महाराष्ट्राचा जो भूगोल विचारलेला आहे या प्रत्येक भागाचे आपण 10 प्रश्न बघितलेले होते. या सर्व भागावर एकूण 100 प्रश्न महत्वाचे आणि याच्यानुसार आपल्याला अभ्यास काय करायचा आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या मित्रांनो. आपल्या यशाचा प्रवास आमच्या सोबत आहे. वेळोवेळी तुम्हाला मी मदत करणार आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. इथे मी थांबतो. पुढच्या वेळेस नवीन व्हिडिओ घेऊन या.